नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। 10वी पासवर सरकारी नोकरीची आता सुवर्ण संधी आहे। महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी संधी असणार आहे। वेतन पण तुम्हाला 47,600 रुपयांपर्यंतच मिळू शकतं। याच्याविषयीची संपूर्ण माहिती जाहिरात आलेली आहे। फॉर्म कधीपासून भरायचे सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। बघा, दोन जाहिराती आलेल्या आहेत। एक आहे नोंदणी व मुद्रांक विभाग या डिपार्टमेंट मध्ये जाहिरात आलेली आहे, आणि पुढचं आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, ज्याला आपण म्हणतो GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे नांदेडचं, त्याच्यामध्ये वॅकन्सी आलेली आहे। आणि पुढचं आहे पुणेचं, म्हणजे दोन ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे तर ती होणार आहे, आणि ही पुणे असणार आहे आणि ही पूर्णतः नांदेड असणार आहे। म्हणजे बदली वगैरेचं काही टेन्शन नाही। ज्यांना एकच ठिकाणी जॉब करायचा आहे तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी। ज्यांना पुण्याला करायचं आहे तर फिक्स पुण्याचा जॉब आहे, आणि ज्यांना नांदेडचा करायचा आहे तर हा फिक्स असा नांदेडचा जॉब जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो। बघा, दोन जाहिराती आहेत, त्याच्यापैकी नोंदणी आणि मुद्रांक विभाग याच्यामध्ये जी जाहिरात आलेली त्याच्यामध्ये 284 जागा आहेत, आणि जी GMC नांदेडची जाहिरात आलेली त्याच्यामध्ये 86 जे आहे तर त्या जागा आपल्याला इथं बघायला मिळतात। ओके, परीक्षा कोण घेणार आहे? नोंदणी आणि मुद्रांक विभाग याची जी परीक्षा आहे ना तर ती IBPS घेणार आहे, आणि या IBPS पॅटर्न नुसार तयारी कशी केली पाहिजे याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता। GMC ची जाहिरात आहे तर ती TCS या कंपनीकडून आलेली आहे। नेमका IBPS आणि TCS पॅटर्न मध्ये फरक काय असतो त्याचे पण व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही जर येणाऱ्या सरळ सेवा TCS IBPS नुसार तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका युक्त अशी बॅच लॉन्च केलेली। या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करावं। याच्यासाठी तुम्ही काय करायचं बघा, इथं नोंदणी आणि मुद्रांक विभाग याची जाहिरात तुम्हाला लगेच भरतीची जी आहे तर ती नोटिफिकेशन बघायला मिळेल। इथं दोन बॅचेस बघतात, एक सरळ सेवा भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आणि एक नोंदणी आणि मुद्रांक विभाग। दोघांपैकी कोणती एक बॅच जी आहे तर ती तुम्ही घेऊ शकतात, आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही या दोन्ही परीक्षांची तयारी जी आहे तर ते करू शकतात। परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा, ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गांसाठी 900 रुपये। आणि जर तुम्हाला दोन्ही फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला बघा ओपन कॅटेगरी वाल्याला 2000 रुपये लागतील आणि याला 1800 रुपये लागतील, जर तुम्ही दोन्ही फॉर्म भरत असाल तर, कारण की दोन्ही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळा अर्ज जो आहे तर तो करावा लागणार आहे। अर्जाच्या तारखा पण आहेत बघा, नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती याची जी तारीख आहे तर ती आहे 22 एप्रिल ते 10 मे। 22 एप्रिल ते 10 मे या दरम्यान तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। पुढे GMC नांदेडचा फॉर्म हा 26 एप्रिल ते 16 मे पर्यंत चालणार आहे। या दरम्यान तुम्हाला हा फॉर्म जो आहे तर तो भरावा लागणार आहे। दोघांच्या तारखा तुम्ही समजून घेतल्या पाहिजे। वेतन श्रेणी काय असणार आहे बघा, मी तुम्हाला आधी काय सांगितलं की 47,600 रुपयांपर्यंतच, पण सुरुवातीला तुमचं वेतन सुरू होईल 15,000 पासून आणि ते नंतर होणार आहे 47,600 रुपयांपर्यंतच। हे 15,000चं जे वेतन असतं त्याच्यामध्ये HRA DA वगैरे ऍड होऊन तुमचं जे टोटल पेमेंट असणार आहे महिन्याला तर ते 25,000 रुपये प्रतिमाह ही सुरुवातीची रक्कम असेल। नंतर प्रत्येक वर्षाला 3%, 10% अशी ग्रोथ होऊन जाईल तुमची, आणि तुम्ही 47,600 च्या बेसिक पेला पोहोचाल तेव्हा तुमचं 60K जे आहे तर ते इन हँड पेमेंट जे आहे तर ते येणार आहे। आलं लक्षात तुम्हाला? दोघांसाठी सारखंच वेतन असणार आहे, की कारण की दोन्ही गट ड च्या श्रेणीमधले पद आहे। शैक्षणिक पात्रता काय? फक्त 10वी पास पाहिजे, फक्त 10वी पास पाहिजे। बाकी असंही नाही म्हटलेलं की एवढ्या टक्क्यांनी पास पाहिजे, तेवढ्या टक्क्यांनी पास पाहिजे, काही तिथं उल्लेख जो आहे तर तो केलेला नाही। वयोमर्यादा काय असणार आहे लक्षात घ्या, जे ओपन कॅटेगरीची मुलं असतील त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही 38 वर्षांची असेल मॅक्सिमम, आणि जे कॅटेगरी वाले असतील त्यांच्यासाठी 43 वर्षाची जी आहे वयोमर्यादा असणार आहे। इथं 18 पासून तुम्ही फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात। वयोमर्यादा 38 ते 43 या दरम्यान जे आहे तर ती असणार आहे। एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, सगळ्यात आधी मी तुम्हाला नोंदणी मुद्रांक मध्ये जी शिपाई पदाची भरती आलेली आहे की त्याचा IBPS ही परीक्षा घेणार आहे, तर याचा परीक्षा पॅटर्न कसा असेल तो मी तुम्हाला समजून सांगतो। बघा, 4 विषय, तिथं पण 4 विषय असतात, तिथं पण 4 विषय असतात। बघा, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, तर असे हे 4 विषय आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक विषयावरचे 25 प्रश्न येतात, 25 25 25, तर असे एकूण तुमचे 100 प्रश्न येतील। प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असल्यामुळे तुम्हाला 200 गुण असतील, आणि याच 200 गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे तर तो निश्चित केला जाणार आहे। वेळ तुम्हाला भेटणार आहे 120 मिनिटं, परंतु असं 120 मिनिटं सरसकट नाही भेटणार। इंग्लिशला भेटतील 30 मिनिटं,
मराठीला भेटतील 30 मिनिटं, सामान्य ज्ञानला भेटतील 30 मिनिटं आणि बौद्धिक चाचणीला 30 मिनिटं भेटतील. प्रत्येक प्रश्नामध्ये 5 पर्याय असतील, कारण की ते IBPS पॅटर्न मध्ये 30 खासियत असेल तर हे 5 पर्याय असतात. आपल्याला 4 पर्यायाची सवय असते, 5 पर्याय थोडंसं अवघड असतं. कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर ती इथं नसणार आहे, हा असतो. पुढे जी GMC नांदेडची जाहिरात आलेली आहे, या GMC नांदेडच्या जाहिरातीमध्ये तुम्ही लक्षात घ्या हे कशा पद्धतीने परीक्षा पॅटर्न असणार आहे. सेम असणार आहे, 4 विषय, मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी, अंकगणित, सेम 100 प्रश्न 200 गुण. आता इथं काय असतं मित्रांनो, हा आहे TCS पॅटर्न. TCS पॅटर्न मध्ये एक शब्द येतो ग्रुप टायमिंगचा, जो ऍड मध्ये देण्यात नाही आलेला आहे, परंतु तो भविष्यात येणार आहे. ग्रुप टायमिंग येतो, तो पॅटर्न वेगळा असतो आणि कधी कधी नेगेटिव्ह मार्किंग पण असण्याची शक्यता असते TCS ला. याच्याविषयीची अपडेट भविष्यात येऊ शकते, त्याच्याविषयी तुम्हाला लवकरच जे आहे तर ते अवगत आमच्याकडून केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने 10वी पासवर हे महिला आणि पुरुषांसाठी खूप चांगली संधी आलेली आहे, तर त्यांनी नक्कीच जो आहे तर तो फॉर्म भरावा. आणि अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ऍप देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. तसेच आपल्या फॅकल्टीज वगैरेला जर भेटायचं असेल तर हे ऍड्रेस आहेत, तर तुम्ही त्यांना नक्की भेट देऊ शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.